मैडम पीछे हो जाओ। बीच में से नहीं करते इसलिए। Thank you so much for your valuable time, sir. पूर्ण जागतिक मानसिक आरोग्य आठवडा हप्ता म्हणून आम्ही साजरा करत आहोत। दरवर्षी 1992 पासून 10 ऑक्टोबर हा जागतिक मानसिक आरोग्य दिवस म्हणून पाळला जातो आणि 1992 पासून आम्ही हा कार्यक्रम राबवत आहे। दरवर्षी आम्ही वेगवेगळे WHOचे थीम असतात घोषवाक्य। तर काही वेळेला घोषवाक्य होतं मुलांचे मानसिक स्वास्थ्य, काही वेळेला घोषवाक्य होतं वृद्धांचं मानसिक स्वास्थ्य, काही वेळा घोषवाक्य असेल की तरुणांचं मानसिक स्वास्थ्य, काही वेळेचं घोषवाक्य झालं आत्महत्या, काही वेळेचं घोषवाक्य झालं अजून वेगवेगळे विषय घेऊन त्यांनी घोषवाक्य केलेले आहेत। आणि ह्या वर्षीचं जे घोषवाक्य हे घोषवाक्य मेंटल हेल्थ ए युनिव्हर्सल ह्युमन राईट। ह्युमन राईट म्हणजे मानवाधिकार। या जागतिक पातळींना सर्व मनोरुग्णांना ह्युमन राईट्स म्हणजे मानसिक अधिकार मानवाधिकार जे दिलेले आहेत त्या अधिकाराबद्दल जाणीव करून देणं हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे। कारण एक पहिली गोष्ट मुद्दा आहे की हे समजावण्यामागं मानसिक आजार आहे हे समजलं जाऊ आहे। जर समजलं कोणाला तर मान्य करणं अवघड आहे आणि मान्य केलं तर उपचाराला त्याच्यापेक्षा जास्त अवघड आहे। कारण मानसिक आजार कशाला म्हणायचं ही कल्पना सुद्धा बऱ्याच लोकांना क्लिअर नाही आणि म्हणून आपल्या भागात नाही जगभरात मनोरुग्ण ही लक्षणं ज्यांना होतात मानसिक आजाराची, मानसिक आजाराची लक्षणं झालेले लोक सहसा तुम्हालाही माहीत आहे कुठं जातात, जाणते मांत्रिक तांत्रिक बाहेरचं केलेलं आहे भूतबाधा आहे आणि ह्यामध्ये ते विळख्यात सापडतात आणि आपल्या आयुष्याचा आणि पेशंटच्या रुग्णाचा बराच काळ वाया घालवतात आणि रुग्ण क्रॉनिक झाल्यानंतर मग ते तेव्हा लक्षात येतं तुरंत बऱ्या होत नाही तर ते इथं ट्रीटमेंटला घेऊन येतात। हा काळ मी जवळजवळ 50 वर्षापासून पाहतोय आता हे रुग्ण आणि त्यामुळं मला हे मी ठामपणे सांगू शकतो की अजूनही ह्याच्यामध्ये पाहिजे तसा बदल झालेला नाही। आम्ही आज जरी म्हणत असलो की सगळ्या मानवाधिकार त्याप्रमाणे मानसिक आजाराचा उपचार घेणं हाही एक महत्त्वाचा मानसिक अधिकार आहे आणि ह्या अधिकारांतर्गत प्रत्येकाला ज्यालाही मानसिक त्रास आहे मानसिक रुग्ण आहे त्याला उपचार देणं ही शासनाची जिम्मेदारी आहे। त्याचं योग्य ते पुनर्वसन करणं, रिहॅबिलिटेशन करणं आणि त्याला कामाचा व्यक्ती करणं ही जिम्मेदारी शासनाची। आणि एक काळ असा होता मनोरुग्ण म्हणजे की मेंटल हॉस्पिटलमध्ये डांबून टाकले, ते डांबून टाकण्याचा प्रकार आता ह्या कायद्याअंतर्गत नाही हे सगळ्यांनी लक्षात घेण्याची गोष्ट आहे। त्याला उपचारासाठी कम्युनिटीमध्ये वस्तीमध्ये शहरामध्ये गावामध्ये खेड्यामध्ये येऊन त्यांच्यावर उपचार करणं हा त्याच्यामागचा उद्देश आहे आणि ह्याच्या पलीकडे जाऊन ह्याच्यामागचा उद्देश आहे की त्यांना घरात राहून सुद्धा उपचार देता आला पाहिजे। त्याच्यासाठी केअर गिव्हर जर कुणाला लागत असेल तर त्यांचं सुद्धा प्रोव्हिजन करणं ही शासनाची जिम्मेदारी आहे। तर आता म्हणजे ह्या इतक्या जाणीवा लोकांना असणं आणि शासनाला असणं असं मला लोकांनी गरजेचं आहे कारण ह्यापासून आम्ही बराच काळ दूर राहिलेलो आहे। मनोरुग्ण म्हणजे घाबरणारे लोक आजही खूप आहेत। मनोरुग्णाच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही आज वेगळा आहे आणि मनोरुग्ण म्हणजे हा एक फार वेडा झालेला आहे ज्याला काही कळत नाही असं नाही। अशातला प्रकार मनोरुग्णाचा मोजून तुम्हाला 1% सुद्धा सापडणार नाही। 99% रुग्ण हे तुमच्या आमच्यासारखे असतात, दिसायला तुमच्या आमच्यासारखे, वागायला तुमच्या आमच्यासारखे आणि त्यांच्यामध्ये जे वेगवेगळी लक्षणं निर्माण होतात त्या लक्षणामुळे त्यांना उपचाराची गरज असते। त्या लक्षणामुळे ते आपलं काम करू शकत नाही, त्या लक्षणामुळे त्यांची इफिशियन्सी ज्याला पण होते ती कमी होते आणि मग त्या शेवटी राष्ट्राचंही नुकसान होतं। त्यांचे वर्किंग आवर्स कमी होतात, कामाची क्षमता कमी होते। जर याच्यावर उपचार केला आणि ह्या व्यक्तींना काम करायला लावलं तर त्यांची ज्याला आपण अब्सेंटिझम म्हणतो
कामापासून दूर राहणं, काम न करणं, रजा घेणं, सुट्ट्या घेणं आणि असलेलं काम व्यवस्थित न करणं असा प्रकार सुद्धा आहे. त्यामुळं मानसिक रुग्णांना आता मी तिथपर्यंत पोस्टर लावलेले आहेत, त्याच्यावर आहे मेंटल हेल्थ ॲट डिफरंट प्लेसेस आणि त्याच्यामध्ये त्यांना जे ह्युमन राईट्स आहेत त्या ह्युमन राईट्सचं सुद्धा आम्ही पोस्टर पूर्ण लावलेले आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही वेगवेगळ्या आजाराबद्दल त्याची माहिती देणारे मराठीतले पोस्टर आहेत. एड्स आणि मानसिक आजार, मुलांचे मानसिक आजार, मुलांच्या शैक्षणिक समस्या आणि मानसिक आजार, व्यसन नधीनता आणि मानसिक आजार, तंबाखू मानसिक आजार, स्किझोफ्रेनिया, PTSD ज्याला आपण PTSD म्हणतो, एका तणावपूर्ण स्थितीतून गेल्यानंतर जो परिणाम होतो त्याला पोस्ट ट्रॉमॅटिक डिसऑर्डर म्हणतात, त्याची आम्ही पोस्टर लावले. अशा वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक आजार आहेत आणि वेगवेगळे आजार 100 काय 300च्या वर आजार आम्ही क्लासिफिकेशन करतो. आणि ह्या मानसिक आजारावर योग्य वेळी योग्य उपचार जर झाल्यास हे लोक व्यवस्थित काम करून समाजात राहू शकतात. ही फार महत्त्वाची गोष्ट मी सांगतो. आता ह्या 50 वर्षाचे आम्ही अनुभव सांगतो की ट्रीटमेंट घेतल्यानंतर आजही समाजामध्ये असणाऱ्या बऱ्याचपैकी चांगले वकील आहेत, चांगले डॉक्टर्स आहेत, चांगले प्राध्यापक आहेत आणि सांगायचं म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये इथं ट्रीटमेंट घेतलेले लोक आहेत. तर कुठलेही क्षेत्र नाही आणि मी विनोदानं का म्हणत नाही. लोक म्हणतात आम्हाला त्रास होत नाही, आम्हाला मानसिक आजार होत नाही, तर मी त्यांना म्हणतो ज्याला मेंदू आहे त्याला हा त्रास होऊ शकतो. तर लक्षात घ्या, हा आजार मेंदूतील क्रियामध्ये बदल झाल्यामुळे, मेंदूतील रसायनामध्ये बदल झाल्यामुळे ही लक्षणं बाहेर येतात. आणि मग ह्याच्यासाठी ज्या घटना घडतात त्या घटना सामाजिक असू शकतात, मानसिक पातळीवरच्या असू शकतात किंवा अजून कुठल्याही असू शकतात, ज्या माणसाला तणावात नेतात आणि त्यामुळं आजाराची लक्षणं वाढतात. आणि त्याला योग्य सपोर्ट, योग्य उपचार वेळेत मिळाला, त्याला सपोर्टाची, आधाराची फार गरज आहे. तर ह्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, समाजामध्ये ह्या आजाराबद्दल फार मोठा स्टिग्मा ज्याला म्हणतो, स्टिग्मा आहे. वेळा म्हणजे कामातनं गेला किंवा त्याच्याबद्दल थट्टा मस्करी किंवा वेळा म्हणणं. आता हा वेळा शब्दही कायद्याप्रमाणे वापरता येत नाही. कुणाला वेळा म्हणणं हा सुद्धा गुन्हा ठरू शकतो, हे लक्षात घ्या तुम्ही. त्या कायद्यामध्ये की ह्या गोष्टी आलेल्या आहेत की त्यालाही सन्मानपूर्वक वागणूक दिली पाहिजे. म्हणजे ह्युमन राईट जसं आहे, आपण दुसऱ्या व्यक्तीला, साधारण व्यक्तीला जितका सन्मान मान देतो तितका सन्मान मान ह्या रुग्णांना सुद्धा मिळाला पाहिजे. ह्यांना ज्या सोयी आहेत त्याही सामान्य माणसासारख्या ह्यांना पडल्या पाहिजे. शारीरिक आजारात जशा सोयी पुरवल्या जातात तशाच सोयी ह्यांना पुरवल्या गेल्या पाहिजेत. ह्याच्यामध्ये काही रेस्ट्रिक्शन आहेत ज्याच्यामध्ये तो काळजी घेऊ शकत नाही, तिथं मात्र कायद्याची गरज आहे. आणि तिथं त्याच्यावर जे रेस्ट्रिक्शन्स आहेत ते रेस्ट्रिक्शन सुद्धा कायद्याच्या अनुसारच त्यांच्यावर बंधनं आहेत. रेस्ट्रिक्ट करावं लागतं. पेशंट आम्ही रेस्ट्रिक्ट करून ठेवतो, पण त्याच्यासाठी सुद्धा नियम आहेत, त्याप्रमाणे आम्ही ठेवतो. आणि त्या कायद्याप्रमाणे जर तुम्ही ट्रीटमेंट दिली तर मला वाटतं. आणि स्वतःनं हा एकाचा बिझनेस आहे, नॉट वन पर्सन बिझनेस, एव्हरीबडी बिझनेस टू हॅव गुड मेंटल हेल्थ. आणि आजार होऊ नये म्हणूनही त्याच्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे, प्रोफॅलेक्टिक प्रयत्न केले पाहिजे. समाजामध्ये वेगवेगळ्या लेवलला मानसिक ताण कसा कमी केला जाईल. आता बऱ्याच याच्यात सूचना आहेत, तुम्हाला सापडतील पोस्टरी असे की ऑफिसमध्ये त्यांचं मेंटल हेल्थ ठेवण्यासाठी काय करायला पाहिजे, कामावर मेंटल हेल्थ चांगली ठेवण्यासाठी काय करायला पाहिजे, शाळेमध्ये मेंटल हेल्थ चांगली ठेवण्यासाठी काय करायला पाहिजे. आणि त्या निमित्तानं आम्ही वेगवेगळ्या स्पर्धा ठेवलेल्या आहेत. आता ह्या आठवड्यात कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या, शाळेच्या विद्यार्थ्यांच्या इलोकेशन कॉम्पिटिशन आहे, डिबेट आहे, त्यानंतर चित्रकला स्पर्धा केलेली आहे, पोस्टर प्रेझेंटेशन आहे, पटनाट्यांची सुद्धा आम्ही स्पर्धा ठेवलेली आहे ह्या 3-4 दिवसाला. आणि शेवटी 10 ऑक्टोबरला आम्ही एक कॉन्फरन्स ठेवली आहे ज्याच्यामुळे याच्या वेगवेगळ्या पैलूवर डिस्कशन होईल, प्रश्नोत्तर होतील. आणि मला वाटतं याचा सर्वांनी लाभ घ्यावा. आणि हे प्रदर्शन, इथे जे प्रदर्शन आहे, मी असं म्हणजे हे आठवडाभर जरी असेल तरी हा सगळ्यासाठी उघडा आहे. दुपारी 3 ते 5च्या दरम्यान बाकीच्या लोकांनी येऊन इथं पाहता येईल. त्यांना दुपारी 3 ते 5च्या दरम्यान आम्ही हा रस्ता बाहेर उघडू, म्हणजे कोणी येऊन पाहू शकेल आणि ह्या प्रदर्शनाचा सुद्धा लाभ घ्यावा. आणि ह्या आठवड्यातील ॲक्टिव्हिटीजचाही ज्यांना लाभ घ्यायचा त्यांनी लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो. एवढे 2 शब्द बोलून मी माझं प्रास्ताविक संपवतो. जागतिक मानसिक आरोग्य दिन हा 10 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने आज या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. सर्वप्रथम मी या हॉस्पिटलचे जे ऑर्गनायझर्स आहेत किंवा जे मेन आहे डॉक्टर ए कादरी यांचे आभार मानतो की त्यांनी मला या ठिकाणी बोलावून आपल्याशी किंवा हे सर्व जी आपल्या ॲक्टिव्हिटीज चाललेली आहे ती मला दाखवण्यात आली. तसेच यातून मला बऱ्याचशा गोष्टी
म्हणजे शिकण्यात येईल की एक जर पोलीस डिपार्टमेंटचं काय रोल आहे ह्यामध्ये हे पण मला या अनुषंगाने समजून घेण्यात येईल. सर्वप्रथम मी यांच्याशी चर्चा करताना मला याच्या अगोदर सुद्धा बऱ्याच वेळा या हॉस्पिटल किंवा कादरी सरांचा फार मोठा मदत झालेली आहे. म्हणजे बरेचसे रुग्ण असतात किंवा काही लोक या ठिकाणी ॲडमिट असतात, त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल असतात, पण आम्हाला कळतं की ते या ठिकाणी ॲडमिट आहेत. तर त्या दृष्टीने यांच्याकडून पण फार आम्हाला सहकार्य मिळालेलं आहे. किंवा आमच्या नजरेस एखादं असे लोक आले तर आम्ही त्यांना सुद्धा सांगतो की याच्यावर तुम्ही लक्ष ठेवा. अतिशय म्हणजे समाजासाठी फार सुंदर काम आपल्या भागातून कादरी हॉस्पिटलच्या मार्फतीने होत असतं. सर्वप्रथम मी पोलीस विभागातर्फे ते जे काम करत आहेत त्यात कामाला शुभेच्छा देतो आणि एक जे सामाजिक उत्तरदायित्व ते निभवत आहेत त्याबद्दल मी त्यांचं खरोखर अभिनंदन करतो. थोडक्यात त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि म्हणजे सगळ्यात म्हणजे माझं वैयक्तिक असं मत आहे की एखाद्याला ताप झाला किंवा हे झालं तर त्याचं म्हणजे त्याचं निदान लवकर होऊन त्याला औषधोपचार होऊन तो लवकर बरा होतो. कारण की त्या दृष्टीनं सायन्समध्ये फार डेव्हलपमेंट झालेलं आहे, प्रत्येक टेस्ट आहेत त्यामध्ये. पण हा मेंटल आजार असा आहे की ह्याच्या कुठल्याही पद्धतीचा टेस्ट नाही. ह्यामध्ये फार रिसर्च करावं लागते, अनुभवाची गरज असते. त्या माणसाला जेव्हा आपण प्रश्न विचारतो तो काय उत्तर देतो त्या अनुषंगाने त्याच्या आजाराचं डिटेक्शन होतं, बरोबर ना. म्हणजे त्याचे विचार प्रक्रिया काय आहे हे समजलं जातं. बरेचसे डॉक्टर्स आहेत, मी एक उदाहरण देतो तुम्हाला. आकेगावकर म्हणून एक डॉक्टर आहेत पुण्यामध्ये, नामवंत मानसोपचार तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडे. तर ते फक्त 3 ते 4 क्वेश्चन विचारायचे. आमच्या गावातले एक जण होते, मी त्याच्यासोबत गेलेलो होतो. त्यांनी फक्त त्याला 2 ते 3 क्वेश्चन विचारले. बाळा तुझं नाव काय, ठीक आहे, तू काय काम करतो आणि तू आता कुठे जाणार आहेस. त्या 3 प्रश्नाच्या अनुषंगाने त्यांनी ठीक आहे म्हणले जा. आणि मी त्यानंतर डॉक्टरांना विचारलं की सर 3च प्रश्नामध्ये आपण ह्याचे कसे काय. नाही म्हणले, त्याचे आचार उच्चार, त्याची नजर किंवा जे बोलतो किंवा त्याच्या बोलण्यामध्ये जो ॲग्रेसिव्हनेस आहे त्याच्यावर आम्हाला समजते की व्हॉट इज गोईंग इन हिज माइंड, व्हॉट इज द केमिकल इम्बॅलन्स इन हिज माइंड किंवा व्हॉट इज द केमिकल इम्बॅलन्स इन हिज ब्रेन. म्हणजे अशा दृष्टीनं अतिशय म्हणजे याला जो आहे तो जेवढे जास्त रुग्ण म्हणजे तपासले जातात किंवा यातून यांचा अनुभव वाढत जातो. आणि ही एक म्हणजे सगळ्या आजारामध्ये ही जी मानसिक आरोग्य ट्रीट करण्यासाठी डॉक्टरांचं कौशल्य फार लागतं. कारण की ह्याला दुसरा कुठलाही सपोर्टिव्ह हे नाही. तुम्ही दुसऱ्या कुठल्या एखाद्याचं हार्टचं असू द्या, त्याचं जर MRI काढला किंवा बाकीच्या टेस्ट केला तर लगेच समजून येतं कुठं ब्लॉकेजेस काय. पण ह्यात कुठं समजून येत नाही कुठं ब्लॉकेजेस आणि काय त्याचं कुठलं इम्बॅलन्स झालेलं आहे आणि त्याचं कुठल्या पद्धतीनं तो त्याला काय त्रास होतो आहे हे नाही. आपल्याला असं समजतं की एखादा माणूस वेडा असतो किंवा मानसोपचार म्हणजे मानसिकदृष्ट्या तो इम्बॅलन्स असतो. पण सगळ्यात जास्त त्रास समाजाला न होता त्या माणसाला होत असतो. कारण की ज्या पद्धतीनं तो माणूस जात असतो, तुम्ही पण बघा, आपल्याला जर एखादी गोष्टी आपली विरोधात गेली समजा तर आपली किती चिडचिड होते, आपण डिस्टर्ब होऊन जातो. पण जो माणूस ऑलरेडी डिस्टर्ब आहे तो किती त्याला त्रास होत असेल. म्हणजे एक त्याच्या म्हणजे असा जर एखादा माणूस आपल्याला म्हणजे मी समाजाला सुद्धा हे करतो, असा जर एखादा माणूस त्या ठिकाणी तुम्हाला भेटला तर सहानुभूती म्हणतो आपण मराठीमध्ये त्याला, मला इंग्लिशमध्ये सांगता येत नाही, पण सहानुभूती हा प्रकार प्रत्येकाने त्या ठिकाणी अनुभवायलाच पाहिजे की त्या जागी आपल्याला स्वतःला ठेवायचं की तोच एम्पॅथी तो त्या जागी आपल्याला स्वतःला ठेवायचा आणि तो जसं वागतोय त्याला काय त्रास होतोय तो त्रास आपण स्वतःला जेव्हा अनुभवतो त्यावेळेस तुम्हाला खरं कळेल की तो माणूस कुठल्या परिस्थितीमधून जातोय आणि आपण त्यासाठी काय करायला पाहिजे हे आपल्याला त्यावेळेस समजून सांगेल. आत्तापर्यंत म्हणजे मी सांगण्याला मला त्या ठिकाणी म्हणजे चांगलं वाटतं की मी म्हणजे 10 महिने झाले तर आत्तापर्यंत आपण 3 मानसिक रुग्ण जे आहेत त्या 3 मानसिक रुग्णांना म्हणजे जी काही प्रोसिजर आहे मेंटल हेल्थमध्ये, मेंटल ॲक्टमध्ये त्या प्रोसिजरला बांधील लावून आपण त्यांना येरोड या ठिकाणी मानसोपचार करत आहोत. आणि म्हणजे त्या दृष्टीने काही संघटना यांची पण आम्हाला फार मदत मिळालेली आहे की बाबा काय लिगल प्रोसिजर काय असते किंवा त्यामध्ये जज साहेबांचा काय रोल आहे, मेडिकल ऑफिसरचा काय रोल आहे, तुमचा पोलीस स्टेशनचा काय रोल आहे. म्हणजे सुरुवातीला असं होतं की एखादा वेडा मुलगा म्हणजे मानसिकदृष्ट्या एखादा हे असेल, इसम असेल, मनोरुग्ण असेल तर त्याला पहिल्यांदा जेलमध्ये टाकलं जायचं. पण ह्या ॲक्टमध्ये प्रोव्हिजन आहे, ही शुड नॉट डिटेंडेड इन द जेल. त्याला तुम्ही जेलमध्ये टाकू शकत नाही, बरोबर ना सर. त्याला हे आहे, तुम्हाला जर माणूस तसा मानसिक रुग्ण मिळाला तर तुम्ही त्याला प्रॉपर ट्रीटमेंट देऊ शकता. तुम्ही त्याला प्रॉपर म्हणजे पोलिसाचा जो रोल आहे तो त्याला तुम्ही डॉक्टरांकडे घेऊन जाऊ शकता. डॉक्टरांना त्या ठिकाणी जे आपल्याकडं चांगले हॉस्पिटल्स आहेत त्या ठिकाणी त्याचं ट्रीटमेंट करून घेऊ शकता आणि पुढची त्या ठिकाणी प्रोसिजर करू शकता. फार मोठं आजकाल सगळ्यात जो आहे आजार किंवा समाज जो ग्रासलेला आहे तो मानसिक आजारानं ग्रासलेला आहे.
ह्याला भरपूर कारण आहेत. ह्याला जे आहे ते परत संयुक्त कुटुंब पद्धती होती, टेक्नॉलॉजीचा अभाव कमी होता, एक सामाजिक बांधिलकी होती, एक सामाजिक सपोर्ट होता. परंतु आज दिवसेंदिवस जसे जसे टेक्नॉलॉजी अंतर्भूत झालेली आहे आपल्या समाजामध्ये, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, तसं तसं जे आहे ते सामाजिक बंध तुटत चाललेले आहेत आणि आपल्याला मानसिक आरोग्याला किंवा मानसिक त्रासाला सामोरे जावं लागत आहे. आजकाल प्रत्येक ठिकाणी बघा तुम्ही, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा बघा, घरापासून ते मोठमोठ्या इन्स्टिट्यूट आहेत किंवा चांगले लोक आहेत, आपण बरेचसे आत्महत्येचे प्रकार बघितलेले आहेत. त्या लोकांना काय कमी होतं, बट दे आर डिफिशियंट इन देअर मेंटल हेल्थ. म्हणजे बऱ्याचशा लोकांनी आत्महत्या केलेली आहे. का तर त्यांची विचारसरणी जी होती ती थोडी म्हणजे वेगळ्या दिशेनं चालून हे झालेली आहे. आम्ही कॉलेजमध्ये असताना सर, म्हणजे तुम्हाला एक सांगू इच्छितो की आम्ही जेव्हा MPSCचा अभ्यास करत होतो तेव्हा आम्हाला आमचे एक सिनियर्स होते, त्यांनी सांगितलेलं होतं की तुम्हाला जर पास व्हायचं असेल यामध्ये तर तुम्ही न्यूनगंडाची पिलावळ जी आहे ती सोबत घेऊन चालू नका. म्हणजे न्यूनगंडाची पिलावळ म्हणजे काय, इट्स द थिंकिंग. म्हणजे जे आपण म्हणतो ना, निगेटिव्ह विचाराची जी पिलावळ आहे ते तुम्ही सोबत घेऊन चालू नका. तुम्ही पॉझिटिव्ह विचाराची करा, स्वतःला थोडंफार काहीतरी स्ट्रेंथ घेऊन तुम्ही चालत राहा. तर ती तुम्ही जर न्यूनगंडाची पिलावळ, लिटरली तुम्हाला सांगतो, जे लोक न्यूनगंडाची पिलावळ घेऊन चालले ते सक्सेस झाले नाहीत. आणि जे न्यूनगंडाची पिलावळ त्या ठिकाणी त्यांनी ब्रेकअप केलं आणि ही थिंकिंग ब्रेकअप केली, ते जे पुढं गेलेले आहेत. माझ्या या क्षेत्रातला एवढा काय अभ्यास नाही, तर फार मोठे तज्ज्ञ आहेत, पण जे अनुभव मला दिसले किंवा ते मी तुमच्या ठिकाणी शेअर करू इच्छितो. अतिशय सुंदर म्हणजे काम आहे आणि सगळ्यात जो यावेळची थीम जी आहे ती मानसिक आरोग्य हा जागतिक मानवी हक्क आहे. कारण की जो या ठिकाणी ज्याला मानसिक आरोग्य, ज्याला हा रोग झालेला आहे, तो शेवटी एक कोण आहे, ही इज अ ह्युमन बिईंग, ही इज नॉट अ ॲनिमल. त्यामुळे जो या ठिकाणी ह्युमन बिईंग म्हणून आलेला आहे, तर देवानं असू द्या किंवा सृष्टीनं त्याला काही मूलभूत अधिकार दिलेले आहेत. तर ते जे मूलभूत अधिकार जे आहेत तर ते आपण त्या जे लोक आहेत त्यांना देणं गरजेचं आहे. अतिशय म्हणजे यावेळेचं जे काय म्हणतो आपण, जे घोषवाक्य जे ते फार विचारपूर्वक या ठिकाणी हे म्हणजे नेम सूचित केलेलं आहे. आणि खरोखरच जे आहे ते प्रत्येक ज्या माणसाला आहे ते त्याचे मानवी हक्क मिळाले पाहिजे. वेदर ही इज इल or he is a strong or he is a poor or he is a rich, everybody has to give his the right of humanity. प्रत्येकाला त्याचे मानव म्हणून जगण्याचे जे अधिकार आहेत ते दिले पाहिजे. अतिशय सुंदर आहे. बऱ्याचशा आपल्या समाजामध्ये अजून ही भावना आहे की एखादा माणूस गरीब आहे, एखादा माणूस मानसिकदृष्ट्या खचलेला आहे, एखादा मानसिकदृष्ट्या इम्बॅलन्स आहे की त्याला मानवाधिकार हे नाकारले गेले पाहिजे. ही समाजाची मानसिकता आहे. ही समाजाची मानसिकता बदलणं फार गरजेचं आहे. या ठिकाणी अतिशय सुंदर उपक्रम आहेत आणि मला या ठिकाणी बोलवलं आणि थोडंसं सांगण्याच्याबद्दल सुद्धा काही गोष्टी मला डिस्कस करायला मिळाला. तर या ठिकाणचं जे ऑर्गनायझेशन करून मला फार म्हणजे एक चांगलं म्हणजे फिलिंग आलेलं आहे आणि मी आपल्या कार्याला फार शुभेच्छा देतो. थोड्या कामाच्या व्यापामुळे असेल किंवा हे असेल तर मला आपल्याला अजून जास्त वेळ देतात नाही तरी सुद्धा आपण या ठिकाणी मला बोलवून जो काही मान सन्मान दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे पोलीस डिपार्टमेंटतर्फे अतिशय हार्दिक आभार मानतो आणि धन्यवाद. नाही, त्याचा सुरुवातीला जे येते ते मानसिक रुग्ण आहे का नाही ठरवण्याचा अधिकार डॉक्टरांचा आहे. त्यानंतर जी प्रोसिजर जे आहे ते डॉक्टर किंवा जज साहेब याचा निर्णय जो आहे हा निर्णय पूर्णपणे जो आहे जज साहेब घेतात किंवा हा न्यायालयीन प्रक्रिया आहे की त्याला कुठल्या पद्धतीने ट्रीट करायचं. हे पोलिस नाही, पोलीस इज द अथॉरिटी हू कॅन ओनली रिपोर्ट. पोलीसचं काम आहे की सर्व जे घटनाक्रम घडलेला आहे किंवा काय ते रिपोर्ट करणं. जज साहेब असेल किंवा जे असेल तो जो आहे त्यानं गुन्हा केला किंवा त्याला काय शिक्षा द्यायची वगैरे जे काय आहे हा जो सर्कमस्टन्सेस आहे हा पूर्ण इट इज डिटरमाइंड बाय द कोर्ट अँड इट्स हॅज द पॉवर ऑफ द कोर्ट टू टेक द डिसिजन. ह्यामध्ये पोलीस डिसिजन हा घेऊ शकतो. ठीक आहे, कारण की सगळ्यांच्या भूमिका ज्या आहेत त्या ठरलेल्या आहेत. पोलिसांची भूमिका आहे तपास करणं आहे, वैद्यकीय अधिकाऱ्यांची भूमिका आहे की त्याचं आजाराचं निदान करणं आहे आणि कोर्टचं ते आहे की हे सगळं हे करून न्याय देणं किंवा त्याच्यावर डिसिजन घेणं हे काम. पोलीस हॅज द अथॉरिटी टू ओनली इन्व्हेस्टिगेट अँड पुट अप द ऑल द रेकॉर्ड बिफोर द कोर्ट. तो रुग्णत्रस्त असल्यामुळे गुन्हा झालेला आहे, पण जर तो बरा झाला तर नंतर त्याच्यामध्ये सर्वसामान्याप्रमाणे ट्रीट होतं का असं होतं? आता ह्याचं असं आहे, त्याला हा शब्द दोन शब्द आहे की मेंटली इल आणि मेंटली अनसाऊंड. इलनेस आणि अनसाऊंड हे दोन शब्द कायद्याने सुद्धा वेगळे केलेले आहेत. तर आम्ही जे ट्रीट करतो तो मेंटल इलनेस मानसिक आजारावर उपचार करतो.
आणि अनसाउंडनेस ऑफ माइंड ही लिगल टर्म आहे आणि ही कोर्ट करत म्हणजे हा अनसाउंड. आता त्याला मानसिक आधार नसतानाही जो अजून एक शब्द सांगतो आम्ही त्यांना माहीत असतो, मानसिक आधार नसतानाही तो अनसाउंड माइंडचा असू शकतो. तर कोणत्या गुन्ह्याला किती शिक्षा द्यायची किंवा त्याची साक्ष किती ग्राह्य धरायची नाही धरायची हे सगळं लिगल प्रोसिडिंगमध्ये होतं. आणि तुम्हाला एक गोष्ट जे सांगतो, आता जे नवीन रिव्ह्यू बोर्ड झालेले आहेत, रिव्ह्यू बोर्ड म्हणजे मेंटल हेल्थ रिव्ह्यू बोर्ड, जिथेही तुम्ही मानसिक आजार रुग्णालयाला आमच्याकडे जरी ॲडमिट केला, मी तुम्हाला हे फार स्पष्ट सांगतो, तुम्हाला काही कंप्लेंट करायची असेल की आम्हाला विनाकारण ठेवलं, विनाकारण ॲडमिट केलं, तर हे रिव्ह्यू बोर्डकडे जाऊ शकतात. आणि रिव्ह्यू बोर्डचा चेअरमन आहे डिस्ट्रिक्ट सेशन जज. तर त्याचं लिगल प्रक्रिया इन्व्हॉल्व आहे. आणि त्याच्यानंतर मग वेगवेगळ्या क्षेत्रातले 5-7 मेंबर आहेत त्याच्यात, डॉक्टर आहे, पुन्हा समाजसेवी संस्थेचे मेंबर आहेत, पोलीस डिपार्टमेंटचे आहेत, अशी 7 मेंबरची कमिटी आहे. आणि ते लोक ठरवू शकतात की त्यांना ट्रीटमेंट किती द्यायची नाही इथं द्यायची. जर त्यांनी सांगितलं तर आम्ही सोडून देऊ शकतो, पण जर त्याचं मग बाहेर काही झालं तर ते सगळं विचारपूर्वक होतं. तर कुणालाही काही अधिकार आहे म्हणून त्याचा कुणीही गैरवापर करू शकत नाही, हे लक्षात घ्या. आणि गैरवापर केला तर त्याचे परिणाम दिसून येतात सोसायटीमध्ये. तर गैरवापर कोणी करू शकत नाही, करू नये आणि होणार नाही याची दक्षता घ्यावी. आणि तुम्ही यूनिवर्सल मानवाधिकार जागतिक रूप से हर इंसान के लिए ये अधिकार है कि उसे उस पर मानसिक उपचार, सही मानसिक उपचार होना चाहिए, उस पर उसको मानसिक उपचार मिलना चाहिए. और उसके जो राइट्स है, उसके जो अधिकार है, वो दूसरे लोगों के जैसे है, सामान्य आदमी के जैसे है. जो रुग्ण नहीं है और जो रुग्ण है, ये दोनों में कोई फर्क नहीं होना चाहिए. ये इसका थीम है. तो जो मानव अधिकार जो मनोरुग्णों को दिए गए हैं, कि जैसा कि एक पेशेंट डायबिटीज़ का पेशेंट है, ब्लड प्रेशर का पेशेंट है, इसका जिस तरह से इलाज किया जा सकता है उसी तरह से एक मनोरुग्ण का इलाज किया जाना चाहिए. जो सुविधा, जो फैसिलिटीज एक ब्लड प्रेशर के या कार्डियक पेशेंट को दी जाती है या डायबिटीज़ के पेशेंट को दी जाती है, उसी किस्म की सुविधाएँ मनोरुग्ण को देना चाहिए. क्योंकि इतने साल का हमारा जो हिस्ट्री है, जो बैकग्राउंड है, इतने साल से जो मनोरुग्ण है उसकी तरफ देखने का जो एंगल है, दृष्टिकोण है, ये मनोरुग्ण यानी समाज उसको कहता है कि ये कुछ काम का नहीं है, या इसकी तरफ देखने का जो एक स्टिग्मा है और इनको कहीं बंद करके रखना, मेंटल हॉस्पिटल में बंद रखना, तो इस किस्म का जो समझ था ये इस एक्ट के लिहाज से, इस राइट के हिसाब से इसको दूर किया जाना. यहाँ भी कुछ रिस्ट्रिक्शन एक्ट में है. वो रिस्ट्रिक्शन इस हद तक है कि उस इंसान ने अपने को जो इंसान नुकसान पहुंचा रहा है या दूसरों को नुकसान पहुंचा रहा है, ऐसे आदमी के लिए रिस्ट्रिक्शन, ऐसे मनोरुग्ण के लिए रिस्ट्रिक्शन है. और इस पर कुछ रिस्ट्रिक्शन जो है कि उसको हॉस्पिटल में, नर्सिंग होम में एडमिट किया जा सकता जब तक वो इस किस्म से दूसरों को नुकसान कर सकता है, खुद को नुकसान कर सकता है. अब आज अगर देखेंगे आप तो खुद को नुकसान करने वालों बच्चों का परसेंटेज बढ़ता जा रहा है. ये क्यों बढ़ रहा है? अब इसके पीछे की मैं आपको रीज़न बताता हूँ. आज जो मोबाइल है, मोबाइल का जो यूज़ है, मोबाइल से बच्चे जो देख रहे हैं मोबाइल में आत्महत्या की इंसिडेंसेस, आत्महत्या का प्रॉब्लम, और वो भी वही करने जा रहे हैं. और अभी अगर आप देखेंगे हमारे हॉस्पिटल में 4 से 5 ऐसे होंगे जो यंग एज ग्रुप के, जो अपने आप को ख़त्म करने के लिए ब्लेड्स में मार ले रहे हैं, ब्लेड से कट कर ले रहे हैं. तो ऐसों के लिए तो हॉस्पिटल मस्ट है, और इनके लिए भी रिस्ट्रिक्शंस के साथ इनको हॉस्पिटल में रखा जा सकता है. या तो दूसरों के लिए नुकसानदेह है, या बाहर तोड़फोड़ कर रहा है, बाहर मार रहा है, समाज को नुकसान पहुंचा सकता है, इसके लिए भी रिस्ट्रिक्शन है. लेकिन इनके रिस्ट्रिक्शन उसी हद तक है जब तक ये इस स्थिति में है, और जब इस स्थिति से बाहर आ जाए उसे एक नॉर्मल इंसान के जैसा रहना चाहिए. इसलिए इस एक्ट में बहुत सारी सुविधाएं हैं. इसका हमने पोस्टर भी लगाए पूरे ह्यूमन राइट्स के, यहाँ पर आप पढ़ सकते हैं. और यहाँ पर हमने बहुत सारे अभी अलग अलग हेडिंग के अंदर अलग अलग पोस्टर लगाए, जैसा कि एड्स एंड मानसिक आधार, उसके बाद आत्महत्या, स्किज़ोफ्रेनिया, उसके बाद डिप्रेशन, उसके बाद PTSD, बच्चों में के मानसिक विकार, औरतों के मानसिक आधार, वृद्ध मानसिक आधार, उसके बाद एडिक्शन, व्यसनाधीनता, इस पर भी हमारे पोस्टर एग्जीबिशन है. अलग अलग टाइप के पोस्टर एग्जीबिशन ये हम करते रहते हैं भी, और एजुकेटिव प्रोसेस है इसमें. तो इस चीज़ के हिसाब से हम आज मैं ये कहूँगा कि इसका फ़ायदा हर कोई ले, और जो स्टिग्मा है और या किसी को भी बीमार है, मेंटली इल है, इसके
सर चिढ़ाना या सबका टोकना देना ये भी गलत है। कायदे के हिसाब से वो भी गुनाह हो सकता है, क्योंकि किसी का आप कम नज़र से देखना ये भी एक गलत काम है। तो हमको इससे बचना चाहिए और इनको भी हमें आम आदमी को जैसा रिस्पेक्ट देते हैं वैसा रिस्पेक्ट देना चाहिए और ट्रीटमेंट देना चाहिए। इस साल का थीम क्या है? इस साल का थीम यही है कि मेंटल हेल्थ यूनिवर्सल ह्यूमन राइट। सर पूरा नाम बताइए। मेरा नाम है डॉक्टर अजीज अहमद कादरी, साइकेट्रिस्ट हूँ, या मेंटल हेल्थ सेंटर का डायरेक्टर हूँ। ये कब तक आपका शिविर चलने वाला है? ये जो शिविर हमारे हफ्ता भर चलने वाला है और 10 अक्टूबर को जो फाइनल वर्ल्ड मेंटल हेल्थ डे उस दिन पर यहाँ पर एक प्रोग्राम होगा जिसमें हम यहाँ डिफरेंट हमने कॉम्पिटिशन रखे हैं। ये हफ्ते में हमारे पास कॉम्पिटिशन भी है, स्कूल के बच्चों के, कॉलेज के बच्चों के एलोकेशन कॉम्पिटिशन है, उसके बाद उसमें ड्रामा है, उसके बाद पोस्टर प्रेजेंट कॉम्पिटिशन है और इनके हम प्राइजेस देने वाले हैं, फर्स्ट सेकंड थर्ड प्राइजेस। और ये काफ़ी स्कूल्स और कॉलेज ने पार्टिसिपेट किया है, पार्टिसिपेट रजिस्टर कराया है। तो ये आज पहले दिन डिबेट से शुरू होने वाला है और इसका प्राइजेस 10 तारीख को दिए जाएंगे और उस दिन एक कॉन्फ्रेंस भी हम रखे हैं और उस कॉन्फ्रेंस का भी मैं समझता हूँ इसमें हम लोगों के क्वेश्चन आंसर भी करेंगे और जो जो उनकी क्वेरीज है उसका भी हम समर्थन करेंगे। थैंक यू। ये सवाल किया गया कि आप बाबाओं पर बोले। बाबा तो बहुत है और बाबा तो समाज में है ही है, पहले से है, आज भी है, आगे भी रहेंगे। कुछ सवाल ये है कि लोगों को जिसे हम आज जिसके लिए कोशिश कर रहे हैं, साइंटिफिक एटीट्यूड, साइंटिफिक अप्रोच, साइंटिफिक दृष्टिकोण, वैज्ञानिक दृष्टिकोण, तो लोगों को भी इसमें अपनाना चाहिए। अभी कोई बाबा कुछ अगर कह देता है तो इसके पीछे है क्या कोई साइंटिफिक रीज़न? ये साइंटिफिक इसको कोई स्टैंडिंग है क्या? इसको हर इंसान ने असेस करना चाहिए। जब तक लोगों में साइंटिफिक एटीट्यूड नहीं आएगी, ये बाबा लोगों का बिजनेस जो है जो ये हो जाएगा। अभी मैं बताता हूँ आपको, अभी आप बहुत अच्छा एग्जाम्पल मेरे ध्यान में आया, एक MA की हुई है, साइकोलॉजिस्ट है, अभी मैं नाम ना बताऊँगा किसी का, MA है साइकोलॉजिस्ट, MA की है, वो बीमार रही थी बार बार, तो उसे कहीं लेके गए बाबा करें, तो उस बाबा ने क्या बता दिया उसको, तो 6 महीने में मरने वाली है। 6 महीने में मरने वाली, वो तो थोड़ी परेशान हो गई, उसके रिश्तेदार ज़्यादा परेशान हो गए, उसको एक बाबा से दूसरे से तीसरे पास। और ऐसे वाक़यात मेरे पास काफ़ी हो गए, पहले भी आए पेशेंट, तो मैं उनको बोला कि ठीक है, एक बाबा ने तो यहाँ बता दिया था कि ये 8 दिन में मरने वाली है, ये गले में जो दिया निकालना नहीं। मैं उसको निकाला और बोला तो 8 दिन है रहे, 8 दिन के बाद 9 दिन, अभी 8 साल से जिंदा है वो, अभी वो कुछ मरी नहीं। तो ये बाबा जो बोल देते हैं, ये लोगों की जो डर की साइकोलॉजी है, ये डर की साइकोलॉजी को मिसयूज़ करते हैं। मैं तो ये कहूँगा मिसयूज़ करते हैं। अगर उनको एक्सप्लेन किया गया, अगर कोई सचमुच भी मरने वाला है, अगर किसके समझ में आ रहा है, तो भी उसको ये नहीं बोलना चाहिए कि तुम मरने वाला है, हम तेरे लिए कोशिश करेंगे तो कैसा बच सकता है, हम तेरे लिए उपचार करेंगे तो कैसे बच सकता है। ये डर की साइकोलॉजी यूज़ करके लोगों को चक्कर मारने लगाते हैं। और ऐसे में कई पेशेंट पे मेरे तो किताबें भी लिखा, मेरी किताब है जिन जादू या नफ्सर अमराज, मैंने उसको कुरान हदीस के रोशनी में लिखा। इवन अदर रिलीजन में भी कहीं प्रमोट नहीं किया जाता था, मैं ऐसा कहूँगा। इवन अगर आप उस पर गौर करेंगे तो बाबा लोगों का एक लोगों पे फेथ होता है, ये रिलीजियस आदमी है। मेरा कंट्री ये कहना है, रिलीजियस बुक्स लोग नहीं पढ़ते, और जो पढ़ते वो उसको समझ के नहीं पढ़ते। ये कुरान हो, ये भगवद गीता हो, ये बाइबल हो, या ये और किसी मज़हब की कोई किताब हो, लोग उसको पढ़ते हैं खाली बगैर समझे, एज ए रिचुअल। तो अगर उसको समझे तो उनको ये समझेंगे बाबा लोगों के बिजनेस कम हो जाएंगे, ऐसा मेरा सब मानना है। और दूसरा साइंटिफिक एटीट्यूड अगर वो अपना है कि किसी भी घटना का आप विवरण करें, ये क्यों हुआ, इसके पीछे रीज़न क्या है, तो आपको समझ में आएगा कि इनके जो एक्सप्लेनेशन है ये बिल्कुल गलत है और इनको कोई ऊपर की बात नई बात किसी को समझती नहीं है। कोई कहता मेरे शब्द में जिन है, कोई कहता भूत है, और वो उस हिसाब से उससे अमल करने के लगते हैं। ये कोई शब्द में जिन ला सकता ना भूत ला सकता, ना किसी के शब्द में आते हो, वो इतने फ्री नहीं है किसी के भी शब्द में आने के लिए, और वो किसी में वो ताकत नहीं लाने की। ये तो मैं कितने साल से इस पर मैं काम करूँगी, इवन अंधश्रद्धा कम्युनिटी के साथ मैं काम किया, और इसमें कुछ लोग अभी भी ऐसे सोसाइटी में जो मेरे पास आते हैं उसमें बोलते नहीं रख सकते, तुम्हारे भी कब्जे में कुछ जीने में, एक ने तुम्हारे कब्जे में 5 जीने में, और तुम्हें कैसा पता मेरे पास कोई नहीं है, नहीं तुम्हारे कब्जे में है बनी, मेरे कब्जे में और मुझे कैसा नहीं समझ पाएगा। तो लोग जो इम्पैक्ट लेते हैं, अगर इसको मिसयूज़ करना चाहे तो मिसयूज़ कर सकता है।
इसी सिचुएशन को ये नहीं बोला 5 है तो मेरे पास 50 हो जाएंगे और 10 साल में मेरे पास 500 हो जाएंगे। तो बहरहाल ये जो कंसेप्ट है इसको साइंटिफिकली एनालाइज करना चाहिए, समझना चाहिए, इसकी रियलिटी समझना चाहिए, उसका इवन रिलीजियस बैकग्राउंड समझना चाहिए। ऐसा मैं कहूँगा कि किसी भी रिलीजियस ने इस किस्म की अंधश्रद्धा जो आज है किसी को प्रमोट नहीं किया बेसिकली, वो कोई भी हो। ये अंधश्रद्धा को जो प्रमोट करने वाले हैं ये इंडिविजुअल्स हैं, वो अपने फ़ायदे के लिए करते हैं और इनसे लोगों ने बचना चाहिए और साइंटिफिक अप्रोच को लेते हुए अपने बीमारियों का, अपने सिम्टम का, अपने प्रॉब्लम्स का सॉल्यूशन करें। थैंक यू। mental health actually is the key to success. So how you are going to deal with this? It is actually all about releasing stress. So there are different ways to release your stress. First we see how to think about stress release. So like the very first thing is that positive with the help of that you can release your stress, and with the help of that you can proceed further. For that sake, first of all you need to infinite complex from your mind, because try to think always about new things, but always think about the highest consequence about the results. Then automatically there will be complex attitude. So that is the first step. And the second step is like meditation. I would like to suggest that in different religions that different ways of worship is there. So these all are actually different ways of meditation. With the help of that also you can release your stress. And one more point is that how to think about your area of improvement. So then only you can work on this and just go ahead with those all these. So these all things work together and go hand in hand to improve your health, that is the mental health. And with the help of that you will have success of the individual, and it will be directly the success of our society. Thank you so much. दो ही चीज माननी है, वो एक तो लोग पागल रहते हैं या वो और कुछ नहीं मानना। तो सर बेसिकली नहीं बोल रहा हूँ क्योंकि हम सर के लिए सर का इवेंट मैनेज करें, दिल से बोल रहा हूँ। थैंक यू सो मच सर फॉर योर कॉन्ट्रीब्यूशन। Web series are beneficial or harmful. Second topic is, can the root of all mental. First topic is social media good or bad for mental health? Second topic is, should children's mental health issues be treated the same way as those of adults? सर का ये बोलना था कि ये जो टॉपिक्स है तो थोड़े डिफिकल्ट होते हैं। तो आज अपने को क्या करना है, भी दोस्त बन गए ना अपन, मैं फोर्स नहीं है तुम लोग का दोस्त है, ठीक है? तो सर को गलत प्रूफ नहीं करना है, लेकिन अपने आप को सही प्रूफ करना है।
आप लोगों को अच्छा परफॉर्म करना है, ठीक है। ये जो भी टॉपिक्स है सर, जो अपन सोच रहे थे कि ये टॉपिक कोई नहीं लेगा या इसके फीवर में कोई नहीं बोलेगा, उल्टा हुआ सर, काफ़ी अच्छे पॉइंट्स लेके आए सर पार्टिसिपेंट्स। और कुछ ग्राउंड 4 minutes 45 seconds. There will be no follow-up questions. You will be marked on your content presentation. Top 3 prize winners will be from junior college and top 3 from senior college. शुरू करें फिर? नहीं आ रही तुम लोग? Sir, start करें? Okay, so our first performer is Rohit Vijay Solas. इस कदर बढ़ चुका है कि आज पूरी दुनिया में इसको इस्तेमाल करने वाले 4.88 बिलियन लोग हैं। सोशल मीडिया को इस तरह से तैयार किया गया है कि सोशल मीडिया हमें ईज ऑफ एक्सेस प्रोवाइड करता है, जिसकी वजह से लोग इसकी तरफ ज़्यादा राग़िब होते हैं और इसके आदी बन जाते हैं और फिर इसके बगैर रहना इनके लिए दुश्वार हो जाता है। सोशल मीडिया हमें एक शिकार की तरह देखता है और इसीलिए हमारे जहनों पर वार कर रहा है। सोशल मीडिया को सिर्फ इसीलिए बनाया गया था ताकि इसका मुस्बत इस्तेमाल किया जाए, लेकिन आज सोशल मीडिया मुस्बत से ज़्यादा मनफी इस्तेमाल हो रहा है। ये सोशल मीडिया क्या है? ये मकरो फरेब का जरिया है, ये झूठा बलंदा है। जहाँ इसने हमारे लिए कई सारी आसानियाँ पैदा कर दी, वही इसने हमें कई सारे जहनी मसाइल से दो